कहाणी शनिवारची मारुतीची. या बहुतेक कहाण्यात आटपाट नगर असतं. आटपाट नगर म्हणजे 8 पेठांचे नगर, 8 मोठे राजरस्ते असलेले गाव. अष्ट अधिक पथ म्हणजे पाट म्हणजे आटपाट नगर. या कहाण्या आहेत त्या कोणत्याही शहरात घडू शकतील अशा आहेत. त्यामुळे या नगराला विशिष्ट नाव नाही. अमुक तमुक नगर होतं असं म्हणण्याऐवजी आटपाट नगर होतं असं म्हटलं जातं. त्यातून अजून एक अर्थ आटापासून पाटापर्यंत म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत म्हणजे आटपाट नगर असाही आहे. यातल्या बऱ्याच कहाण्यांमध्ये राजा राणी असतात, प्रतिष्ठित व्यापारी असतात, ज्यांच्या घरी व्रतवैकल्ये केली जाऊ शकतात अशी संपन्न घरे असतात. त्यामुळे ती ठिकाणे म्हणजे छोटी गावे नसून सधन नगरे असतात. कहाणीत ब्राह्मण मात्र परिस्थितीने स्वभावाने गरीब असतो हे लक्षात घेण्यासारखे आहे. ज्ञानाने बुद्धीने जे संपन्न होते, ज्ञान मिळवणे हा ज्यांचा प्रयत्न होता त्यांना ब्राह्मण म्हटले जाई. धन कमावणे हा त्यांचा हेतू नव्हता म्हणून ते आर्थिक दृष्टीने गरीब होते. कहाणीत सून सासू सासऱ्यांची सेवा करत गावी राहिली आणि मुलगा ज्ञानप्राप्ती करायला दूरदेशी गेला होता. भीक आणि भिक्षा यात काय फरक आहे? ओम भवती भिक्षां देही म्हणजे या शरीरासाठी काही हवे आहे. भिक्षा ठराविक वेळी 5 घरे मागितली जाते. 5 घरात जितके मिळेल त्यात भागवले जाते. झोळी भरेपर्यंत, दिवस बुडेपर्यंत फिरले जात नाही. भिक्षा हे व्रत आहे. जे मिळेल त्यात संतुष्ट राहायचे. इतर वेळी ज्ञानदान किंवा काही समाजोपयोगी कार्य केले जाते. भिक्षेत उरलेले नको असलेले शिळे अन्न दिले जात नाही. ताज्या अन्नातील भाग किंवा शिधा भिक्षेत दिला जातो. 3 वेळा हाक देऊनही घरातून कोणी आले नाही तर पुढच्या घरी जातात. दिले किंवा नाही दिले तरी यापेक्षा जास्त काही बोलत नाहीत. भीक मागणे हा आळशीपणा आहे, अधाशीपणा आहे. त्याला नियम नाही. कोणत्याही वेळी कितीही वेळा लाचारपणे कोणाकडूनही रडून ओरडून भीक मागितली जाते. अमुक हवे, इतकेच हवे, हे नको असे नखरे भिकेत केले जातात, गळ घातली जाते. कहाणी घरी साक्षात मारुती येऊन सेवा घेऊन गेले म्हणजे त्या घराची सुनेची योग्यता किती असेल? तिने जे तपाचरण केले, व्रतस्थ राहिली, त्याचे फळ द्यायला साक्षात मारुती घरी आले. स्वतःकडे अल्प असतानाही याचकाला ती विनमुख पाठवत नाही. वेळेला पोटभर जेवण मिळाले नाही की जीव कासावीस होतो. घासातला घास देऊनही तृप्त राहता येते ही सोपी गोष्ट नाही. असे 4 शनिवार तिने केले. कमी खाऊनही आनंदी राहिली. त्या बाईला योगिनी म्हणायला हवे. कर्तव्य पालन केले. ती आणि सासू सासरे उपासना साधना करत होते म्हणून चरितार्थ चालवायला मागून खात होते म्हणून ती भिक्षा आहे. कहाणीत सून कोणते तप करत होती याचा उल्लेख नाही. पण 4 शनिवार सेवा घेऊन न मागता ऐश्वर्य मारुती तिला देऊन जातात. म्हणजेच तिची योग्यता तितकी होती हे थोडक्यात सांगितले. वाचकाने समजून घ्यावे म्हणून कहाणी 5 उत्तरी पूर्ण असे म्हणतात. तात्पर्य: ज्यांना कोणत्याही गोष्टीचा हव्यास नसतो, संग्रह करत नाहीत, जे मिळेल त्यात समाधानी राहतात, ना आरामाची अपेक्षा असते ना मानाची, ज्यांचे ध्येय ठरलेले असते त्यानुसार तत्वनिष्ठ आयुष्य जगतात, प्रत्येक दिवस आनंदात पार पाडतात, त्या माणसांना व्रतस्थ म्हणतात. ऐश्वर्य आलं तरी त्याने सून हुरळून गेली नाही. सासू सासऱ्यांना घर ओळखू येणार नाही म्हणून घराबाहेर त्यांची वाट बघत थांबली. नवीन घरात सासू सासरे पहिल्यांदा येणार म्हणून त्यांना ओवाळून घरात घेते. किती समय सूचकता अंगात असावी ह्याचे हे उदाहरण आहे. ऐश्वर्य माझ्यामुळे मिळालं असा तिचा भाव नाही. कोणी यती येऊन जेवले आणि जाताना हे देऊन गेले. नवऱ्याच्या आई वडिलांची निरलसपणे न कंटाळता न थकता सेवा केली. त्याचे फळ देवाने तिला दिले. गरिबीची लाज नाही अन श्रीमंतीचा माज नाही. इतक्या अलिप्तपणे जगता आले तर आयुष्यात दुःख उरणार नाही. त्यांना मारुती पावला तसा तुम्हा आम्हाला पावो असे सांगून कथा संपते. मारुती म्हणजे बलोपासना. शरीर, बुद्धी, मन बलवान करण्यासाठी तप करावे लागते.
चातुर्मासात आहाराचे जे नियम पाळले जातात ते उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असतात. फक्त पैशामागे न धावता आरोग्य, बुद्धी आणि ज्ञानालाही मान द्यायला हवा हे आजकाल लोक विसरत चालले आहेत. शरीर, बुद्धी, मन हे एकमेकांवर अवलंबून असतात. त्यांची काळजी घेतली तर आयुष्य सुखात जाते हे या कहाणीचे तात्पर्य.